नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शेततळ्यात पाय घसरून पडल्याने 3 शाळकरी मुलींचा बुडून अंत. पाय घसरून शेततळ्यात पडल्याने पाण्यात गुदमरून 3 शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत झाला. अनुष्का पुंडलिक सांबरेकर वय 15, रिया चंद्रकांत सांबरेकर वय 10, दोघीही मूळच्या राहणार आंबेवाडी तालुका जिल्हा बेळगाव, सध्या राहणार गोवा. स्वराली जयवंत नाईक वय 13, मूळ गाव होसूर तालुका चंदगड, सध्या राहणार कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी 25 रोजी दुपारी 4च्या सुमारास हुंदळेवाडी किनी दरम्यानच्या शेततळ्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. ग्रामस्थ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की सोमवारी 25 रोजी दुपारी धनुष्का, स्वराली आणि रिया व तिचा 4 वर्षाचा भाऊ वृषभसह चौघे शेततळ्याकडे खेळायला गेले होते. तिघेही चप्पल काढून काठावर बसले होते. अचानक स्वरालीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. त्यानंतर एका पाठोपाठ एक तिन्ही पाण्यात पडले. दरम्यान किन्ही येथील पुंडलिक मोहनगेकर हे आपल्या मुलीला पोहायला शिकवण्यासाठी तळ्याजवळ आले होते. त्यावेळी आरडाओरडा करणाऱ्या वृषभला विचारला असता त्याने पाण्यात पडलेल्या ताई परत न आल्याचे सांगितले. त्यामुळे पुंडलिक यांनी तातडीने तळ्यात उडी घेऊन शोधाशोध केली. मात्र मुलींचा शोध न लागल्याने त्यांनी हुंदळेवाडीचे सरपंच सुहास बामणे यांना याबाबत कळवलं. त्यानंतर ग्रामस्थांनी तळ्याकडे धाव घेतली. राहुल जाधव, दीपक कुंभार आणि पुंडलिक यांनी पुन्हा पाण्यात शोधाशोध केली. त्यावेळी तिन्ही मुले बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्या तोंडातून फेस येत होता. पाण्यात गुदमरल्याने ते गतप्राण झाले होते. कोवाड पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक आकाश भिंगारदिवे यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा या घटनेची चंदगड पोलिसात नोंद झाली. चंदगड ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.